नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. देशभरात सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजवंदन पार पडलं. यावेळी गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यानं उपवन विभागातील महिला अधिकारी चांगलंच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. नेमकं नाशिकमध्ये काय घडलं पाहूयात. नाशिकमधील कार्यक्रमात गिरीश महाजन यांच्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख राहून गेला. या कार्यक्रमादरम्यान वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यानं संताप व्यक्त केला. नोकरी गेली तरी चालेल, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही, असं म्हणत वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. काय प्रकरण होतं? आपण आता पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिलेली आहे. काही तक्रारीमध्ये म्हटलंय? पहिले तर मी छोटासा गाभा सांगते. सगळ्यात पहिले तर पुन्हा एकदा जय भीम आणि जय संविधान. कसं आहे ना सर, एखादा छोटा म्हणजे कमी शिकलेला व्यक्ती जेव्हा मोठा होतो तर त्याच्याकडनं अवधानाने झालेली चूक मान्य करू शकतो, पण एक मूलभूत आणि चांगल्या पदावर असणारा व्यक्ती अशी चूक करावी हे तर ग्राह्यच नाही धरत. कारण आज आपण म्हणतो की भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली आहेत, पण आमच्या जातीच्या लोकांना अजून स्वातंत्र्य नाही मिळालेले. म्हणजे आम्ही जे माणूस म्हणून मागतोय, केवळ संविधान आहे आणि म्हणून कायदा आड येतो म्हणून ते आम्हाला माणूस म्हणून स्वीकारतायत, हे आज त्यांच्या कृतीतून लक्षात आले. आणि आम्हाला भीती नाही आहे, परंतु आम्हाला इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे करू द्यायची नाही. म्हणजे तुम्ही जे विचारलं, सकाळचा गाभा एवढा की आज प्रजासत्ताक दिन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे हे जगजाहीर आहे. आत्तापर्यंत देशाच्या बाहेरही लोकांना माहिती आहे. तर म्हणायचं असं आहे की मी सकाळपासून एक वाक्य बोलतीये की H2O जो संयोग असतो त्याच्यापासून पाणी होतं हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी या संबंध बोलते, तसं H आणि O हा जरुरी असतो पाण्यासाठी. मग जर संविधान म्हटलं तर बाबासाहेब नाकारू शकत नाही आणि बाबासाहेब म्हटलं की संविधान नाकारता येत नाही. गिरीश महाजनकडनं अशी चूक कशी काय होते? मी परेड संचलनामध्ये होते, मी युनिफॉर्मवर होते आणि मला ते धुमसत होतं. मला माहीत नाही, अभिनय तो कभी नाही हे मला त्यावेळेस लक्षात आलं. मी आतुरतेने त्यांचं संचलन होण्यापूर्वी त्यांचं भाषण, मार्गदर्शन ते ऐकलं, पण कुठेही बाबासाहेबांचा उल्लेख नव्हता. सूत्रसंचलन चालू होतं, तिथेही कुठे बाबासाहेबांना मानवंदना दिली नव्हती. मग हा आम्हाला नाकारण्याचा पुन्हा एकदा त्यांनी सुरू केलेला हा प्रयत्न मला हाणून पाडायचा होता किंवा एक माणूस, एक आत्मभान मला राखायचं होतं. म्हणून मी फक्त विनंती केली की त्यांना कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब न होता माझ्या भावना, त्यांची चूक मला निदर्शनास आणून द्यायची होती. म्हणून सूत्रसंचालक मॅडमला म्हटलं की ते कामात व्यस्त आहे, ते पारितोषिक वितरण करताय, मला फक्त इथून साहेबांशी 2 मिनटं बोलू द्या. परंतु त्यांनी माईक माझ्या हातात दिला नाही आणि मला त्यावेळेस असं वाटलं की ह्यांचं काम चालू आहे, ह्या सूत्रसंचालन करताय आणि मला एवढंच म्हणायचं होतं की त्यांनी केलेली चूक मला दुरुस्त करायची होती. मी डॉक्टर बाबासाहेबांचा तिथे जयघोष केला आणि त्यानंतर लगेचच पोलिसांनी मला अपराध्यासारखं पकडून पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. काय तक्रार म्हटले, आपली मागणी काय? माझी तक्रार रास्त आहे. माझ्यावर तर सर्वप्रथम काही गुन्हा दाखल झाला, मी गुन्हेगारच नाही मुळात. बाबासाहेबांच्या कृपेमुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी टाकण्यात यावी मी ही मागणी केली आहे. रितसर तो तक्रार अर्ज दिला आहे. आमचे शेकडोनी वकील कामाला लागले आहेत की ह्या प्रकरणात ॲट्रॉसिटी होते का, आणि जर झाली तर आम्ही सोडणार नाही, आणि होत असेल आणि सगळं कायद्यात बसून आणि जर पोलिसांनी किंवा अगदी गृहमंत्र्यांनी त्याच्यात टाळाटाळ केली तर मी त्याच्याच दारात उपोषण करून त्याच्या गळ्याचा फास बनल्याशिवाय राहणार नाही. मी वाघीण आहे, मी फॉरेस्टमध्ये जॉबला आहे. मला फॉरेस्टनी मानवाचा धर्म ऑलरेडी माझ्याकडे आहे, पण मी आता वाघांमध्ये राहून मी वाघीण पण झाली आहे. तर मी ह्या कुत्र्या लांडग्यांना सोडणार नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर भीमसैनिक देखील चांगलेच आक्रमक झाले असून नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी भीमसैनिकांच्या वतीने गिरीश महाजन यांच्या फोटोला चप्पल मार आंदोलन करत महाजनांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. या संपूर्ण प्रकारानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून अनावधानानं माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायचं राहिलं, या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. आपलं भाषण सुरू होतं प्रजासत्ताक दिनाचं, त्यावेळी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून एका महिला कर्मचारी नंतर त्या ठिकाणी गोंधळ घातला होता. नेमकं अनावधानाने राहिला असेल असं नाही आहे, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता. आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिला, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे. पण तसं काही असेल तर अनावधानाने झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो, मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही.
तर यावेळेला त्यांना काही वाटायचं तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग दरम्यान गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी विरोधकांकडून गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत असून गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.